नमस्कार, येवकार तुमकां. आज बाणस्तारी मार्केट कॉम्प्लेक्साचें उद्घाटन जालें आनी ताका लागून बाणस्तारी आनी सरावंडींग वाठारांत रावपी लोकां खातीर एक बरी सुविधा जाली. पूण तो विशय न्ही. आज आमी एक वेगळो विशय घेवन मेळपाक आयिल्ले आसा. आमचे आर्ट एंड कल्चर मिनिस्टर, स्पोर्ट्स मिनिस्टर, ट्रायबल लिडर आनी प्रियोडचे आमदार गोविंद गावडे हांकां. तो विशय आसा म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गोंयांत आयली आनी जो म्हत्वाचो विशय आसा जाचेर सगळ्यांची नदर लागून आशिल्ली की ती कितें तरी स्टेटमेंट करतली, तो तांणी विशय स्कीप केलो. तो म्हणजे पॉलिटिकल रिजर्वेशन्स फॉर शेड्यूल्ड ट्रायब. सो आमी मेळटले गोविंद गावडे. सर, देव बरें करूं. तुमकां मातशें अपसेट आसा, मातशें म्हणजे तुमी राष्ट्रपतीक मेळपाकूय गेल्ले म्हूण आयकल्लें. राष्ट्रपतीन शेवट म्हणसर त्या विशयाचेर भाश्य करून एक विषय असा की ज्या वेळाचेर आमी राष्ट्रपतीची काल भेट घेतले त्या वेळाचेर गोंयान अनुसूचित जमाती खातीर पॉलिटिकल रिजर्वेशन मेळपाक जाय आनी ह्या संदर्भात तुम्ही प्रयत्न करचो अशी मागणी समस्त गोंयच्या ट्रायबलच्या वतीन आमी आज केल्ली आसा. एक गोष्ट आमी लक्षात दवरपाक जाय की प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज अ कॉन्स्टिट्युशनल पोस्ट. परंतु हो जो पॉलिटिकल जे रिजर्वेशन जे आसा ताका बरेचशा प्रक्रियेंतल्यान मुखार वचचें पडटा आनी डिलिमिटेशन कमिशन जे आसता ताचेर एक पयली नजर वता. आनी डिलिमिटेशन कमिशन कोण अपॉइंट करता तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आता दोन गोष्टींचेर आमी थोडीशी चर्चा करप हे तितलेंच महत्वाचें आसा. कारण गोंय राज्याक शेड्यूल्ड ट्रायब्साचो दर्जो 2003 मेळ्ळो आनी डिलिमिटेशन कमिशन 2002 लास्ट बशिल्लें आशिल्लें आनी त्या डिलिमिटेशन कमिशन एक्ट 2002 अंतर्गत जो सेन्सस जो लागता तो 2001 सेन्सस घेतिल्लो आशिल्लो. एट दॅट टायम द गावडा कुणबियान वेळीप जेंका 2003 जो स्टेटस जो मेळिल्लो आशिल्लो त्या वेळाचेर ते स्टेटस तांकां मेळो नाशिल्लो 2001. आता तदनंतर 2011 सेन्सस जालो आनी हो सेन्सस जो आसा ताजे फिगर्स सेन्सस कमिशन ऑफ इंडिया किंवा रजिस्ट्रार जनरल हांच्या कडेन हे अजुनूय आसा. आता 2002 ते आता पर्यंत अशें आयकपाक येता की 2026 हे डिलिमिटेशन कमिशन बसतलें आनी नंतरूच गोंयच्या अनुसूचित जमातीक एखादे वेळ राखीवता मेळपाक शकता किंवा 2026 जर डिलिमिटेशन जर कमिशन बसना जाल्यार ताजी पुराय मागीर इनफायनायट टायमा खातीर केन्ना कितें जातलें हेवूय आमकां कांय खबर ना. पूण लेटेस्ट जो गोंय सरकाराक एक पत्र लॉ अँड सोशल जस्टीस मिनिस्ट्रीच्यान आयिल्ले आसात ताजेर क्लियरली एक स्पेसिफाय केल्ले आसात की 2026 डिलिमिटेशन कमिशनाच्या अनुसार आमी तुमची मागणी जी आहा ती ग्राह्य धरपाक शकता अशा तरेचो आमकां लेटर मेळिल्लें आसा. मध्यंतरी फाटल्याच आमच्या अधिवेशनाक एक प्रायवेट रिझोल्युशन मेंबर बिल इंट्रोड्यूस जाल्लें आशिल्लें आमचे सावड्डेचे आमदार आदरणीय गणेश बाब गांवकार हांच्या. आनी त्या बिल जें आसा पळय न्ही त्या बिलाक धरून किंवा तेजें जें रिझोल्युशन जें आसा तें आमी फॉरवर्ड त्या वेळाचेर करूनाशिल्लें. कारण हो जो पयलो जो आमचें रिझोल्युशन जें धाडिल्लें आशिल्लो जो आपले कॅबिनेट जें डिसिजन धाडिल्लें आशिल्लें तेका अनुसरून तें आमकां पत्र केल्लें आशिल्लें. आता खरोखरूच डिलिमिटेशन कमिशन गोंया खातीर बसपाक जाय का नाका हो एक विशय हो चर्चीत आसा. कारण डिलिमिटेशन कमिशन वॉट इज द मेजर रोल ऑफ द डिलिमिटेशन कमिशन की टू बाउंड्रीज द कॉन्स्टिट्युएन्सीज. खंयच्योच दी फॉर एग्जाम्पल आमी रिएडजस्टमेंट आमी सीट मागना किंवा ज्या मतदारसंघान ह्या 10-20 वर्सां खातीर जें पॉप्युलेशन थोडेशें मायनस जाल्ले आसात किंवा प्लस जाल्ले आसात की आमी रिशफल अशें करून मागनात. कारण डिलिमिटेशन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया
किंवा आर्टिकल 330 अँड 332 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया क्लिअरली स्टेट्स दॅट जे ट्रायबल्स किंवा जे SC लोक जे असतात तांकां पिपल्स एक्टा प्रमाणे रिप्रेझेंटेशन एक्ट 1959 प्रमाणे रिजर्वेशन मेळपाक जाय. आज गोंयाक 20 वर्सां जालीं अजुनूय हे लोक ह्या पॉलिटिकल रिजर्वेशना पासून डिप्रायव्ड आसात. कारणां अनेक आसपाक शकतात, पूण म्हज्या माहिती प्रमाणे आज डिलिमिटेशन एक्ट 2002 सेक्शन 8A च्या अंतर्गत सहज ह्या लोकां खातीर रिजर्वेशन मेळपाक जाय. तुमचे एक्सप्लेनेशन सारकें आसा. सामान्य लोकांक आनी खास करून जे शेड्युल्ड ट्रायब्स आसा तांकां तुमचे कडल्यान जाणा जावन घेवपाक जाय की जातले काय ना जातले 2027. डेफिनेटली जावपाक जाय, कारण तेजे खातीर पॉलिटिकल वील जाय, सादी सुदीनी स्ट्रॉंग पॉलिटिकल वील जाय. म्हाका दिसता गेली कित्येक वर्सां जी जाली ती पॉलिटिकल वील खंय तरी कमी पडिल्लें आसा. अजूनही ना पॉलिटिकल वीलचे. आत्ता गोंयचे आमचे आदरणीय गोंयचे मुख्यमंत्र्यान आज सांगिल्ले आसात की जरी गोंयच्या सरकारा कडेन हे हातान ना तरी आसतना गोंयच्या सरकारान प्रयत्न जर केलो, कारण आज भारतीय जनता पक्षाचे केंद्राक आसा, गोंय राज्याचो भारतीय जनता पक्षाचे सरकार आसात. ज्या अनुसूचित जमाती खातीरूच हांव परत एकदा नमूद करपाक शकता की हांव त्या 2011क वता किंवा 2016तल्यान जे युनायटेड ट्रायबल एसोसिएशनान स्टियर्ड केल्लें जें एज्युकेशन जें आसा तेजो पुरेपूर बेनिफीट जो आसा तो भारतीय जनता ताजेर येता हांव. पूण पयलीं प्रेजिडेंटाक तुमकां मेळपा खातीर दोगूच जाणांक खास अपॉइंटमेंट दिल्ली प्रेजिडेंटान. तांणी तुमकां आनी प्रकाश वेळीपाक दिल्ली. तुमी गेले, तुमी मेळ्ळे आनी भायर येवन कांयच सांगूं ना. म्हणजे तांणी हो विशय एक तरी तुमकां सांगला की जावचो ना किंवा मेळपा ना मेळूं ना तुमकां. जावपाचो असो ताणें म्हणूना. आमी प्रयत्न करुया आनी आमी जाता तितले ह्या लोकांक जो अन्याय जाल्लो आसा तो अन्याय पयस करपाचो आपूण प्रयत्न करतले अशे तरेचे तेणेन आमकां उतर दिल्लें. स्वता ट्रायबल आनी ती ट्रायबल प्रेजिडेंट जाल्या म्हणून सगळ्यांनी एप्रिसिएटूय केल्ले. हो विशय हाताळटना फक्त प्रयत्न शब्दान काय जायना, करता बाबा अशें म्हणून जावपाक जाय. खरें म्हळ्यार हें जावपाक जाय. आनी हो विशय जरी हांव आज सरकारान सुद्दां जर आसलो जाल्यार ह्या विशयाचेर गांभीर्यत्व म्हणटा तें आसपाक जाय. प्रेजिडेंटाचें गांभीर्यत्व आशिल्लें. शी हॅज लिसन्ड अस पेशंटली. कारण ठीक आहे पळय, आतां गोंयचो अनुसूचित जमातीचो फाटलो इतिहास, आतां काल जी स्पीच जी आसा ही स्पीच तिची स्वताची सगळी तकलेंचीच न्ही. समबडी हॅज क्युरेटेड दॅट स्पीच. त्या मनशांनी सुद्दां हो विशय घेवपाक जाय हें तिका सूचित करपाक नाशिल्लें. नाशिल्लो खंयच्याच स्पिचान नाशिल्लो. तो हो एक विशय आसा, पूण हें सांगपाक नाशिल्लें आनी तें जणू करून हेका टच केलो ना. म्हणून आमी इन एडवान्स पयलोच अपॉइंटमेंट घेतिल्लें आशिल्लें आनी थ्रू ऑनरेबल आमचे गोंयचे मुख्यमंत्री जे आसात तेच्याच मार्फत आमी हें घेतिल्लें. कारण हो सेन्सिटीव विशय आसा, हो ज्वलंत विशय आसा. 12% गोंयच्या लोकांचो हो विशय आसा. गेली 20 वर्सां पासून प्रलंबीत आसा. म्हणून आमी तें अपॉइंटमेंट घेतिल्लें आनी ते अपॉइंटमेंटाच्या माध्यमांतल्यान आमी हो सगळो जो विशय जो आसा तो आदरणीय महामहीम आमी मॅडमी कडेन मांडिल्लो आसा. एक नोट जाता आमकां, तुमी बदलल्या एकदम. तुमी बदलले, रमेश तवडकरूय बदलले म्हणपाक. जे मनीस ह्या डिमांडा खातीर रस्त्यार येताले एका टायमाचेर ते आतां तुमी अशें सुशेगाद बसपाक कशें शकता जेन्ना तुमी पावरान आसा. आनी जेन्ना उटा एजिटेशन जालें तातूंत जे 12 डिमांड आशिल्ले हो एक डिमांड आशिल्लो जो अनफुलफिल्ड आसा. यू शूड हॅव बीन मोर अग्रेसीव, पूण तशें दिसना. एज फार एज माय रोल इज कन्सर्न, ज्या दिसा पासून हांव आमदार जालो 2017 त्या पासून सातत्यान हांवें प्रयत्न केल्ले आसा. आदरणीय आमचे आदले मुखेलमंत्री स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकर ह्यांनी सुद्दां तसो तरेचो आमकां, आनी निमतेच ते 1.5 वर्साचे कारकिर्दीन तेजे आजारी जालो, नंतर कोविडाचो प्रसंग आयलो. हांव निमत सांगना. इवन रमेश तवडकर ज्या वेळाचेर सुद्दां 2012 ते 2017 सुद्दां ताणें असोच तरेचो प्रयत्न आशिल्लो. काही काळा पुरतो हांवूय ताजे बरोबर तसो येराजरे आसतालो. पूण म्हणूनच काय म्हणिल्लें, पॉलिटिकल वील इज व्हेरी इम्पॉर्टंट. रमेश तवडकर जेन्ना आमदार जेन्ना जाल्ले त्या वेळाचेर काँग्रेसचें सरकार आशिल्लें. आय विल कोट अ नेम ऑफ अवर गोवन देन MP मिस्टर शांताराम नायक.
म्हाकाय खबर आसा की ह्या शांताराम नायकाच्या बरोबर सुद्धा डेलिगेशन्स इन्क्लुडींग आमचे रमेश बाब तवडकरान सुद्धा आमी त्या वेळार UPAचे जे चेअरमॅन जे आसा तांकां सुद्धा आमी गाठभेट घेतिल्ले आशिल्ले आणि पार्लमेंट ऑफ इंडिया राज्यसभेचो 2013च्या अहवालाक सुद्धा गोंया खातीर राखीवता ही अत्यंत गरजेची आसा हे ठासून मांडणारे आमचे शांताराम बाब नायकूय आशिल्ले त्या वेळाचेर ते वन ऑफ द स्टँडिंग कमिटीचे मेंबर जावन आशिल्ले पण 2013 जाले नंतर मागीर 2014 इलेक्शन जालें भारतीय जनता पक्ष पूर्णपणे बहुमतान सत्तेर आयलो 2019 परत सत्तेर आयल्लो आसा मदें बऱ्योचश्यो काही गोष्टी गेल्ल्यो आसात हांव इतलेंच म्हणटलो की फाटले इतिहासान न वता आसतना कोणाची चूक जाल्ली आसात कोणाचें कोणीन पोटलाक करूना हे जर तर नंतरचो आतां ताचेर चर्चा करून काय करतना पूण आज एज अ ट्रायबल आणि हांव एक एज्युकेशनाचो भाग असल्या कारण सरकाराचो भाग असल्या कारण हांवें हो जो विशय जो आसा तो सातत्यान लावून धरिल्लो आसा हांव भारतीय जनता पक्षान ह्या पावटी गेल्लो आसा फाटले फावटी हांव इंडिपेंडंट म्हणून आशिल्लो त्या वेळाचेर हांव सातत्यान हो विशय लावन हांव धरता उटाचे एज्युकेशनचो फायदो राजकीय तुमकां जाल्लो तुमी मानचें पडटलें यू इमर्ज एज अ लिडर देन यू बिकेम MLA नो आय डोंट बिलीव इन दीस ट्रायबल लिडर म्हणून फुडें कशें आसा न्ही 2012 हे एज्युकेशन जाल्या नंतर पयली निवडणूक जाली त्या निवडणुकेक म्हाका भारतीय जनता पक्षान तिकेट दिले ना किंवा हांवें घेतले ना BJP सोडा हांव म्हणटा एज अ लिडर तुमकां फायदो जालो लिडर हांव इलेक्शनाक पडलो न्ही 2012 म्हणजे म्हाका कसो फायदो जालो ना पूण एटलीस्ट यू इमर्ज एज अ लिडर डेफिनेटली हांव इमर्ज एज अ पॉलिटिकल लिडर म्हणून हांव 2007 इमर्ज जाल्लो आशिल्लो क्वेश्चन डज नॉट अरायज दॅट आफ्टर एज्युकेशन आय हॅव बीन इमर्ज ओके मास पब्लिसिटी काही गोष्टी प्रमाणात मेळ्ळे आसतले कारण आय हॅव कॉन्टेस्टेड द माय इलेक्शन इन द इयर 2007 फ्रॉम द मडकम कॉन्स्टिट्युएन्सी हेवूय आमी लक्षात दवरपाची गरज ना बरेचशांना ह्यो काही गोष्टी खबर ना बरेचशा जाण कितें म्हणटात गोविंद गावडेन ह्या एज्युकेशनाचो फायदो घेतलो आनी तो आमदार जाल्लो आसा आनी तो आतां न्हिदिल्लो आहा पूण एक गोष्ट हांव सगळ्याक ह्या गोंयकारांक सांगपाक सोदता खास करून ट्रायबल भावाक सोदता प्रत्येक विशय जो आसा सेन्सिटीव विशय जो आसा सातत्यान फॉलोअप गोविंद गावडेन आज पर्यंत केल्लो आसा आणि काही गोष्टी गोयच्या सरकाराच्या हातान त्यो ना किंवा हांव असेंब्ली फ्लोराचेर मांडून बाबा आपण प्रत्येक काही गोष्टी थोडे काही गोष्टी उलयनासतना करप असतात होय विशय असतात बरेचशे जाणांचो आरोप आसात की जे ट्रायबल लिडर ज्या वेळाचेर 2011, 9, 10 हे एज्युकेशनाक आशिल्ले त्यांनी ह्या एज्युकेशनाचो फायदो घेतलो पण म्हाका एक सांगुया उदाहरण आमी प्रकाश वेळीपाचें घेवया ताका भारतीय जनता पक्षान तिकेट दिली ना वासुदेव मेंगावकर आशिल्लो आमदार आशिल्लो तिकेट काढली तरी आसून दिले ना फक्त रमेश बाब तवडकर हेकाच भारतीय जनता पक्षान त्याच्या वेळाचेर ताका तिकेट दिल्ली आशिल्ली गणेश गांवकार 2012 आमदार जालो पण ही वॉज नॉट अ पार्ट ऑफ द युनायटेड ट्रायबल असोसिएशन एज्युकेशन ही वॉज अ पार्ट एट द लास्ट जेन्ना आमकां बेल जालें त्या वेळाचेर तो मोदी खंय तरी पिक्चरान आयलो पण ही वॉज नॉट सायटेड इन द एनी मुवमेंट ऑफ द युनायटेड ट्रायबल असोसिएशन एज फार माय नॉलेज इज बीजेपीक तरी फायदो जालो एज्युकेशन डेफिनेटली जालो बीजेपीक आमी पयलू म्हणटाले आजूय म्हणटा आणि आमी वारंवार ह्यो सगळ्यो काही गोष्टी उलयत आयल्लो आसात ट्रायबल एज्युकेशन आणि इट इज वायसे वर्सा फाल्यां सकाळी भारतीय जनता पक्षाचे काँग्रेसीचे टायमाचेर जर भारतीय जनता पक्ष जर सरकारान भितर आशिल्ले आणि जर काँग्रेस जर विरोधाक आशिल्लो डेफिनेटली काँग्रेसूक ह्या एज्युकेशनाचो फायदो जाता आशिल्लो कारण इट इज अ मायंडसेट द सायकोलॉजी हाव टू टॅकल द क्राउड किंवा जो विषय जो आसा तो विषय आणि डेफिनेटली हांव म्हणटलो आणि मोठे मोठे लिडरांनी हेजेर म्हणिल्ले आसात खास करून आदरणीय आमचे गोंयचे आदले मुखेलमंत्री मनोहरबाब पर्रीकार यांच्यानी तशें उलोवन गेल्लो आसात की आमकां बरोचसो काही गोष्टी एज्युकेशनाचो फायदो जालो आसा ह्यो सगळ्यो काही गोष्टी मेन डिमांड तो पास जावना अजून ना मेन डिमांड पास जावन हेजी म्हाका खंत आसा म्हणून म्हाका दिसता हे लेटर येवचे पयलू हांवें एका वर्ल्ड ट्रायबल डे दिसा सुद्दां हांवें ओपन स्टेटमेंट केल्लो आसा आनी इट हॅज बीन कॅरीड बाय मॅक्झिमम प्रिंट मिडिया जरी आमी जागतीक आज आदिवासी दिन सुद्दां जर म्हणयतात जाल्यार जे आदिवासी खातीर आज मेळपाची गरज आसा ते आज मेळना म्हणजे खंय तरी खच्चीकरण जाता काय कितें हो अजुनूय म्हजी खंत आसा आनी म्हाका याद आसा ज्या वेळाचेर हांव पयले फावट आमदार जालो नवीन टायम्सान म्हगेलो एक स्टेटमेंट कॅरी केल्लो आशिल्लो हांवें गोंयचे म्हाजे ट्रायबल भावाक एक आव्हान केल्लें आशिल्लें कितें म्हणून आव्हान केल्लें आशिल्लें रिजर्वेशन मेळटा त्या वेळाचेर आमी पळोवया
पूण तुमचे भितर कापस्ताद आसा की तुमच्या मतदारसंघात तुमचो एक मनीस निवडून हाडून हाडपाचे का कितली लोकसंख्या आसा पूण कितें जाल्लें आसा आमचो जो मायंडसेट जाल्लो आसा तो स्थिर ना किंवा तो बदलपाची गरज आसा. ट्रायबल्स आर नॉट युनायटेड. एज अ इलेक्शन स्ट्रॅटेजीज आर कन्सर्न अशें कित्येकशे वर्सांनी दिसून येता की इट इज नॉट लायक दॅट. बट ज्या वेळाचेर म्हजें इलेक्शन बीन जालें त्या वेळाचेर इन एटलिस्ट माय कॉन्स्टिट्युएन्सी द ट्रायबल्स वेल होल हार्टेड युनायटेड. ओके, मिशन फॉर रिजर्वेशन हाजे बरोबर तुम्ही आसा जाल्यार तांचे बरोबर रस्त्यार येवपाक रेडी आसा. आनी सेकंडली तांणी सांगलां की जर जायना जाल्यार 2024 आमी बॉयकॉट करतले म्हूण इलेक्शन. तुम्ही तांचे बरोबर ह्या डेफिनेटली मिशन फॉर पॉलिटिकल रिजर्वेशन हे जेन्ना ग्रूप जेन्ना नव्यानूच स्थापन जालो जेन्ना आमकां मेळपाक आयिल्ले आशिल्ले तेन्ना होल हार्टेडली हांवें म्हजो तेंको तुमचे बरोबर सादत आसतलो सदांच आसतलो हें हांवें वारंवार सांगिल्लें आसा. आयजूय हांव परत तेंच सांगता. गेल्या फावटीक हांवें मडगांवच्या रवींद्र भवनांत हांवें तेंच सांगिल्लें आशिल्लें. परंतु ह्या पॉलिटिकल जे लिडर्स जे आसात किंवा जे आज हे मिशन मुखार व्हरतात तांचे लोकां कडेन कितलो एप्रोच आसा हो एक प्रश्नचिन्ह आसा. म्हणजे ते लिडर न्ही म्हणटा तुमी. आय कॅनॉट से लायक दॅट. पूण जर लिडर जर आशिल्लो जाल्यार आज ते एग्रेसिवली वता आशिल्ले. कारण दुसरी गोष्ट म्हणलं पयलीं की बॉयकॉट इलेक्शन करून न्याय मेळटलो काय कितें. बट एक स्टेटमेंट जाता न्ही की नो सेंटराक म्हणसर स्टेटमेंट पावता. स्टेटमेंट सुद्दां जर जालो न्ही जाल्यार गोंय हे 2 MPचे हें आसा. शेवट आमकां जर पॉलिटिकल जर रिजर्वेशन जर जाय न्ही जाल्यार म्हाका दिसता मेमोरंडम्स म्हाका दिसता जे पॉलिटिकल जे डिसिजन टेकर जे आसात त्या लिडरांक मेळप हे खूब आनी तांच्यानी तो प्रयत्न केल्लोय आसा. पूण कोणाचे तरी तकलेंतल्यान कितें तरी शेवट हांव खंयच्या तरी पक्षाक हल्लीच संलंगीत आसा. जेन्ना वेळाचेर म्हजेर जर कोणूय जर काही गोश्टी जर उलयलो जाल्यार थोडोसो काही गोश्टी तो राग बी मागीर ते धरून रावतात. म्हणूनच आपूण कितें करता. आनी दुसरी गोश्ट कशें आसा न्ही जेन्ना स्टेटमेंट केलो तांचे बरोबर आशिल्ल्या मनशांनी मागीर खंय तरी प्रेस वचून ना आमी अशें केन्ना म्हणना अशे तरेचो स्टँड घेतलो. देन हाव दीस लिडर्स कॅन बी ट्रस्टेड. सो यू डोंट ट्रस्ट दीस लिडर्स. हांव कितें म्हणटा हांव अशें म्हणटा की सगळेच ट्रस्ट वर्दी ना अशें हांव म्हणपाक शकना. तातूंत भितर आमच्या युनायटेड ट्रायबल असोसिएशना अलायन्सा भितर काम करणारे लिडर तितून भितर आहा. थोडे क्लीन मायंडेड लिडर आहा. ह्योय सगळ्यो काही गोश्टी आसात. पूण दुसरी गोश्ट सांगता दे आर डुईंग एक्चुअली अ व्हेरी गुड वर्क. हांव सदांच एप्रिशिएट करूं आसा. पूण काही 2-4 जाणांक लोकांक लागून जो सगळ्यांक एकठांय घेवन वचपा खातीर आनी एक सांग तुका अशें ठरोव नाकात की गरज जर पडली न्ही जाल्यार म्हाका दिसता परत एकदां आख्खो ट्रायबल जो आसा कारण जसो आतां चर्चा आज सुरू जाता माउथ पब्लिसिटी विस्परींग सुरू जाल्लें आसा. घडये जर अशें जर जालो एक मोमेंटम जर आयलो जाल्यार परत युनायटेड ट्रायबल असोसिएशन किंवा आख्खो जो ट्रायबलचो जनसमाज जो आसा परत एकठां सहज जावपाक शकतलो इतले पोटेन्शियल. तुम्ही रेडी आसतले टू लीड देम टू कम ऑन स्ट्रीट सेम वे जशे बाळी जाले. डेफिनेटली आसतलो कारण म्हजे पिंडूत आपल्या आंदोलनांतल्यान आयिल्ले आसात. हांव कशें आसा न्ही 1-2 गोश्टी हांवें सांगपाक जाय. हांवें फक्त अनुसूचित जमातीच्या आंदोलनाक सहभाग जाले ना. गोंयचे वेगळे विशय आसात. जेन्ना पर्यावरणाचो विशय आशिल्लो राखणदाराचो आवाज सारकेलो विशय आशिल्लो अशा विविध हांवें संस्थांनी एवरी एक्टिविस्ट नोस मी व्हेरी वेल. एवरी एक्टिविस्ट अक्रॉस द स्टेट. आतां हें जें एज्युटेशन जें आशिल्लें ताजें एखादे वेळ चड लिडरशीप हांवें केल्लें आसतलें म्हणून म्हाका कादयेन घातलो आसतलो. पूण तुमी आतां आमदार जाल्ले उपरांत तुमी खंयच्याच एज्युटेशनान दिश्टी पडूं ना. ना अशें कित्याक म्हणटा तूं. अशें एज्युटेशन करपाचो प्रसंगूच आयले ना. कारण हांव आज ह्या 1 वर्साक 1.5 वर्साक हांव पार्टी कडेन संलंगीत आसात. म्हागेलें स्टेटमेंट अशें जें कितें जाय तें जाय म्हणून हांवें स्टेटमेंट म्हज्या सरकाराक सुद्दां हांवें ठणकावून सांगिल्लें आसात. किंवा म्हज्या कॅबिनेटा भितर काही गोश्टी डिस्कशन जाता त्योय काही गोश्टी हांवें सांगिल्ल्यो. म्हजें हांवें मत माडिल्लें आसा. आतां जेन्ना केन्ना जर अश्यो काही गोश्टी जर गरज जर पडटा जाल्यार आमी फाटीं फुडें पळोवपा ना. कारण आमी सेफली म्हणपा आतां गरज पडले जाल्यार गोविंद गावडे डेफिनेटली गोविंद गावडे बरोबर म्हाका दिसता गोविंद गावडे बरोबर सगळेच जे लिडर जे आहा ते एकठांय सगळे
धरून रमेश तवडकर, इन्क्लुडिंग रमेश तवडकर, धरून गणेश गांवकर, ऑफकोर्स गणेश गांवकारानूच रिजर्वेशन मांडिल्लें आसा पळय, सगळे जाण ताका येवचेच पण पडटा. रस्त्यार स्वताचे गव्हर्मेंटा अगेन्स्ट येवचे पडटले. पळय सरकाराक स्वताचे गव्हर्मेंटाचे विरोध येवपाक तसो एखादो आमी प्रसंग येवपाक दिवपाना, कारण आमी गोंयचो मुख्यमंत्र्यान सिरियसली ह्यो सगळ्यो काही गोश्टी घेतिल्ल्यो आसात आणि आमी कॉन्स्टंटली फॉलोअप करीत आसात. रमेश तवडकर फॉलोअप करीत आसात, गणेश गांवकर फॉलोअप करीत आसात, प्रकाश वेळीप फॉलोअप करीत आसात, वासुदेव मेंकर फॉलोअप, एंटायर युटा किंवा पॉलिटिकल मिशन रिजर्वेशन हे सगळे फॉलोअप करीत आसात. ह्या सगळ्या गोष्टीचो अंदाज म्हाका दिसता आज गोंयच्या सरकाराकूय आयिल्लो आसात आणि ही जी मेसेज जी आसात आनी ते इंटिमेशन जे आसा ते केंद्र सरकारा पर्यंत गेल्ले आसात. आणि ह्या दृश्टिकोनांतल्यान म्हाका पूर्ण खात्री आसा की हांवें म्हणिल्लें आसा की पॉलिटिकल जर वील जर असली, स्ट्रॉंग वील जर असली जाल्यार सहज Parliament can resolve and direct the delimitation commission. Delimitation commission can ask the data from the Election Commission of India by consulting the Election Commission of state आणि त्या सगळ्याचे तिनूय मेंबराचे एक कमिटी एक्झिक्यूट करून किंवा जे वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीचे जे MPs आसात किंवा ते MLA जे आसात तांकां विश्वासान घेवन हे सगळे काही गोष्टी डिलिमिटेशनाचो विषय जो आसा तो पॉलिटिकल रिजर्वेशनाचो विषय आसा तो सहज एज पर द आर्टिकलांच्या प्रमाणे सहज मिटोवपाक शकता. कशें अशी तरेची उदाहरणां गोंय देशान भितर जाल्लीं आसात. जर जालें 4 कॉन्स्टिट्युएन्सी, खंयच्यो 4 कॉन्स्टिट्युएन्सी जावच्यो अशें दिसता तुमकां? म्हज्या हिशोबा प्रमाणे 2 कॉन्स्टिट्युएन्सी ह्यो कन्फर्म ज्यो आसात ते म्हळ्यार एक केपें आणि दुसरी म्हळ्यार सांग्या, वेर देर इज अ थिकली ST पॉप्युलेटेड कॉन्स्टिट्युएन्सीज आसात. पण सिटींग MLA ST ना थंय. नो सी आता एक MLAन तर आमच्या कार्यक्रमाक प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमांत तर जाहीरपणान सांगिल्लें आसा की पॉलिटिकल रिजर्वेशन सांग्यार जर जालें जाल्यार आपूण वेलकम करतात. आमचोच मित्र जावन आसा सुभाष बाब फळदेसाय. दुसऱ्याचे म्हाका कांय खबर ना, पूण इट इज अ कॉन्स्टिट्युशन, एवरीबडी नोज कितें जर येदा कदाचित जर कॉन्स्टिट्युएन्सी जर रिजर्वेशन जर आयलें जाल्यार 4 जाणां कोणाक तरी सॅक्रिफायस करचेच पडटा. प्रिऑ जातले म्हणटा तुमी रिजर्व? म्हाका तेजेर अंदाज कांय ना. आणि डिलिमिटेशन कमिशन इट इज नॉट डिपेंड अपॉन द हायेस्ट, म्हजे हिशोब प्रमाणे हायेस्ट पॉप्युलेशन ज्या कॉन्स्टिट्युएन्सीक आसा तांकां दिवपाकूच जाय अशातले कांय गोश्ट ना. बाकीच्या राज्याची कशी स्ट्रॅटेजी आसता की वेगवेगळे डिस्ट्रिक्ट असतात, त्या डिस्ट्रिक्टांत न्ही वेगवेगळे तरेचे ट्रायबल्स आसात, तांकां रिप्रेझेंटेशन दिवपा खातीर एखादो वेळ बाय कन्सिडरिंग द पब्लीक हियरिंग आसून सुद्दां एक दुसरो स्ट्रॅटेजी एडॉप्ट करपाक शकता. तातूंत भितर एखादो पिरोळ येवपाक शकता, तातूंत भितर बाकीचे 2 सावथाचे 2 नॉर्थाचे येवपाक शकता, असो तरेचो विशय येवपाक शकता. इट इज नॉट मीन दॅट की हायेस्ट पॉप्युलेशन आशिल्ल्यो कॉन्स्टिट्युएन्सीज रिजर्व जातल्यो अशातले कांय गोश्ट ना. की तुवें म्हाका कित्याक तुका पिरोळान रिजर्वेशन जाय ना, तेच फुडें विचारपाक की तुमी यू आर फिलिंग सेफर काय म्हणून? नो सी आय डोंट हॅव एनी प्रॉब्लम, कारण हांव 2 इलेक्शन जी केल्या पळय न्ही हांवें पिरोळच्यान 3 इलेक्शन लढयलेलो आसात. पयल्या इलेक्शनाक हांव काटाचेर मातसो नापास जाल्लो आहा, म्हणून हांवें प्रूव करून दाखयलेले आसात. दुसरे 2 कन्सिक्युटीव म्हाका वडोवपा खातीर बरोचशे षडयंत्रां बरेचशे सगळे एडॉप्ट केल्ले आसा हें तुमकां सगळ्यांक खबर आहा. पूण तरी आसतना आय मेड माय पाथवे थ्रू, बरोबर न्ही. हांव तसो कोणाक न भिणारो मनीस, आनी तशें जर कितें विशय जर आसा न्ही जाल्यार हांव समर्थ आसा प्रियो मतदारसंघांतल्यान परत, कारण म्हाका म्हज्या मतदारसंघाच्या मतदारांचेर पूर्ण विश्वास आसा. कारण ह्या 5 वर्सांक जें कितें डेव्हलपमेंट जें आमी केल्लें आसा तें लोकांच्या विकासाच्या मागण्याच्या नुसार आमी केल्ले आसात. आणि जें आज तुवें सुरवातूच आमच्या कार्यक्रमाची हें सुरवात ती बाणस्तारीच्या मार्केटांत आसा, तो बाणस्तारीचो मार्केट सुद्दां एक गोंयचो इतिहासांतलो एक प्रोजेक्ट जावन आसात. हें पुरातत्व म्हणजे पयलू पासून सुरवात जालें हें मार्केट, ताका आयज नवी एक साथ दिल्ली आसा. सो ओके, आमी हाजेरूच सद्या सोंपयता. सो इन नटशेल आमचे जे पळोवपी आसा तांचे खातीर की रिजर्वेशन जातलेंच अशें दिसता तुमकां? 100% 2027. आनी ते जावपा खातीर जे जे मार्ग पत्करपाचे पडटले ते पत्करपाक तुमी रेडी आसा? आमी रेडी आसा. गरज पडल्यार रस्त्यार तुमी म्हणटा, पूण गरज पडची ना म्हणटा. ऑफकोर्स गरज पडची ना, गरज पडपाना.
हांवें म्हणलं न्ही गरज जर पडली जाल्यार हांव आसतलो म्हाका. ओके, देव बरें करूं. हे आशिल्ले गोविंद गावडे, प्रियोळचे आमदार, आर्ट एंड कल्चर एंड स्पोर्ट्स मिनिस्टर. ते म्हणटा की गरज पडची ना 2027 रिजर्वेशन जातलेंच ST खातीर, आनी जर जावना जाल्यार आपूण ट्रायबल भावां बरोबर आसतलो. गरज पडल्यार रस्त्यार येतलो, पूण ते म्हणटा की गरज पडची ना. आनी बाकीच्या गजाली विशीं ते म्हणटा की सध्या तरी पॉप्युलेशनाचेर डिपेंड रावन खंयचे मतदारसंघ ते डिसायड जातले. सो आजून म्हणसर जी 4 नांवां लोक परत परत घेतात ती हय काय ना हाजेरूय क्लॅरिटी ना. तुमी पळयतात गोवा न्यूज हब. RDS गोवा इज अवर चॅनल पार्टनर्स अँड goabyline.com इज अवर प्रोडक्शन पार्टनर्स. कीप वॉचिंग.